श्री स्वामी समर्थ. तर आज आपण कांदा लसूण न वापरता गुरुचरित्राच्या पारायणाचे सगळे नियम पाळून इथे 4 झटपट होणाऱ्या भाज्या बघणार आहोत. तर फक्त 5 मिनिटांमध्ये या भाज्या बनवून तयार होणार आहेत. तर ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस आपल्याजवळ वेळ खूप कमी असतो, पारायण असतं, घरातील कामं असतात, कधी केंद्रात जायचं असतं. तर त्याच्यासाठीच आपण झटपट भाज्या इथे बनवणार आहोत. पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलं आणि एक कमी तिखटवाली हिरवी मिरची टाकलेली आहे. तर मी ते थोड्या प्रमाणामध्ये भाज्या बनवत आहे, कारण मी 4ही भाज्या एकाच वेळेस बनवलेल्या आहेत. तर आता मिरची, जिरं, मोहरी लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला. फोडणी चांगली खमंग झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक मोठा बटाटा या पद्धतीने कापून घेतलेला आहे. तर बघा, एकदम पातळ अशा स्लायसेस करून घेतलेल्या आहेत. पातळ केल्यामुळे बटाटा शिजतो देखील लवकर आणि दिसतो देखील छान. तर इथे याच्यामध्ये पूर्ण बटाटा टाकला. गुरुचरित्राच्या पारायणामध्ये बघा, कांदा लसूण काळा मसाला चालत नाही, तर त्या कुठल्याच वस्तू मी इथे वापरलेल्या नाहीत. आता बटाट्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, पाव चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि आता थोडंसं पाणी घालून आपल्याला याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा, ही बटाट्याची चटणी किंवा भाजी फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. गॅसची फ्लेम फोडणी दिल्यानंतर कंटिन्यू मी लो करून घेतलेली आहे आणि फोडणीसुद्धा मीडियम फ्लेमवरतीच दिलेली आहे. आता याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांनी बघा बटाटे पूर्ण शिजून नरम होतील. तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या वेळेस नाही, इतर वेळेससुद्धा मी मुलांच्या डब्यासाठी ही बटाट्याची चटणी करत असते, कारण झटपट होते आणि मुलांना बटाटा हा सगळ्याच मुलांना आवडत असतो. तर चला, इथे बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. पाणी थोडंच घातलेलं आहे, त्याच्यामुळे पटकन पाणीसुद्धा सुकलेलं आहे. तर बघा किती छान ही चटणी तयार झालेली आहे. कढीपत्ता आणि कोथिंबीरमुळे याला खूप छान टेस्ट येते. तर बघा, फक्त 5 मिनिटांमध्ये एक भाजी तयार झालेली आहे. आता हिला झाकण ठेवून साईडला ठेवूयात. तर इथे मी 3 छोट्या शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या बनवणार आहे. तर आता कढई घेतलेली आहे, कढईमध्ये टाकलेलं आहे 2 चमचे तेल, पाव चमचा घातलेला आहे जिरं, त्याच्यामध्येच शिमला मिरची टाकलेली आहे. शिमला मिरची स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि त्यातील व्हाईट बिया शक्य तेवढ्या काढून द्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. मीठ याच्यामध्ये जास्त पडू द्यायचं नाही, कारण शिमला मिरची नंतर आपण ड्राय करणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आणि चांगलं मिक्स करून याच्यावरती सुद्धा 4-5 मिनटं झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपण सगळ्या भाज्या बनवणार आहोत. तर बघा, 3-4 मिनटानंतर मी झाकण काढलं आणि शिमला मिरची इथे पूर्ण शिजलेली आहे. मिरचीचा एक पार्ट इथे चेक करून बघते, गरम आहे थोडासा, त्याला फुकून घेतला आणि इथे तुम्हाला दाखवते. शिमला मिरची बघा 3-4 मिनटामध्ये मस्त मऊसूत झालेली आहे. आता फक्त गॅसची फ्लेम थोडीशी फुल करते, म्हणजे मीडियम फ्लेमवरती याचा जो रसा आहे किंवा पाणी सुटलेलं आहे ते आटवून घेते. आणि याच्यामध्ये आता तुम्ही बेसन पीठ जर पारायणामध्ये खात असाल तर ते घाला. तर मी खात नाही, मी फक्त इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर मी ज्या वस्तू दाखवल्या त्यातील ज्या वस्तू तुम्ही खाता आणि ज्या खात नाही त्या स्किप करायच्या आहेत आणि ज्या खाता त्या इथे घालायच्या आहेत. तर मी इथे 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर लो फ्लेमवरती इथे शिमला मिरचीला चांगली वाफ लागू द्यायची. म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर 1 मिनिटभर लो फ्लेमवरती ही मिरची होऊ द्यायची. आणि बघा, मी गॅसची फ्लेम बंद केली आणि किती छान आपली शिमला मिरची तयार झालेली आहे. तर मी थोड्या प्रमाणात भाज्या केल्या, तुम्ही जास्त प्रमाणातही करू शकता आणि अशाच झटपट भाज्या तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी देऊ शकता. एकदम झटपट 5-5 मिनिटांमध्ये होणाऱ्या भाज्या आहेत आणि चवसुद्धा या भाज्यांची खूप छान लागते. तर शिमला मिरची बघा खूप छान झालेली आहे. आमच्या घरामध्ये ही शिमला मिरची सगळ्यांना आवडते. कांदा लसूण न घालता एकदम सात्विक पद्धतीने या भाज्या आपण रोजसुद्धा करू शकतो. तर आता मी हिला झाकून साईडला ठेवते आणि लगेच आता आपण इथे पालक बनवून घेऊयात. तर मी इथे पालकची पूर्ण गड्डी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी एक मोठा बटाटा सोलून कापून घेणार आहे आणि अखंड पालकची इथे गड्डी घेतलेली आहे. तर पालक आता मी कापून घेतलेला आहे. खूप फाईन बारीक केला नाही, थोडासा जाडसरच ठेवलेला आहे. तर पालकला धुवून घ्यायचं आणि बटाटा बघा मी एकदम बारीक कापून घेणार आहे. बारीक बटाटा कापल्यामुळे काय होईल, भाजी होण्यासाठी वेळ कमी लागेल. तर बघा, या पद्धतीने बटाटा कापून घेतलेला आहे. बारीक कापल्यामुळे पटकन बटाटा शिजेल. तर आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 2-3 चमचे तेल, अर्धा चमचा टाकलेला आहे जिरं आणि इथे माझ्याजवळ बेडकी मिरची होती ती तोडून घातलेली आहे. जिरं आणि मिरची चांगली लाल झाली की लगेच त्याच्यामध्ये आपण बटाटा शिजवून घेणार आहोत. तर बघा, पारायणाच्या वेळेस
काय होतं, आपण सकाळी पारायण करत असतो त्यावेळेस घरातील कामं, देवपूजा, पारायण आणि बराच वेळेस पारायण करण्यासाठी 2-3 तास लागतात. 7 दिवसाचं पारायण जरी असलं तरी रोज 2.5 ते 3 तास आपल्याला त्याला द्यावा लागतात आणि अशा वेळेस खूप घाई होते आणि घरातील बाकीच्या लोकांचा वेगळा स्वयंपाक आणि आपला वेगळा स्वयंपाक, त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो. म्हणून मी सकाळच्या इथे भाज्या दाखवलेल्या आहेत, एकदम झटपट होणाऱ्या भाज्या आहेत. तर संध्याकाळसाठी जे पराठे वगैरे आहेत ते मी उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की पोस्ट करेल. तर चला, जिरं आणि बेडकी मिरची लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कापलेला बटाटा टाकला, थोडीशी लाल मिरची टाकली, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर बटाटा आणि पालक दोन्ही याला लागेल एवढं मीठ त्याच वेळेस मी टाकून घेतलेलं आहे. तर मीठ, हळद, मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं. त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून 2-3 मिनटं त्याला वाफ काढून घेतलेली आहे. म्हणजे 50-60% बटाटा शिजवून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये कापलेला पालक घातला, चांगलं मिक्स करायचं आणि आता आपल्याला याला 4-5 मिनटं वाफ काढायची आहे. गॅसची फ्लेम कंटिन्यू लोच ठेवायची आहे. तर बघा 4 मिनटानंतर बटाटा आणि पालक चांगला शिजलेला आहे. पालक ब्लांच करून नाहीतर थोड्याशा उकळत्या पाण्यामध्ये काढून तुम्ही दळूनसुद्धा पालक इथे वापरू शकता. मात्र आपण झटपट भाज्या बघत आहोत म्हणून मी पालक कापून घातलेला आहे आणि पालकमध्ये दळताना हिरवी मिरची, अद्रक जरी दळून घेतलं तरी चालेल. आता बटाटा बघा गरम आहे, परंतु बटाटा पूर्ण शिजलेला आहे. तर फक्त 5-6 मिनटामध्ये या भाज्या बनवून तयार होतात. फक्त पालक करण्यासाठी मला 7-8 मिनटं लागलेले आहेत. बाकीच्या सगळ्या भाज्या 4-5 मिनटामध्येच बनवून तयार झालेल्या आहेत. आता पालक आणि बटाटा चांगलं शिजल्यानंतर मी अर्धा चमचा याच्यामध्ये दही घातलेलं आहे. तुम्ही खात असाल तर घाला, नाहीतर दुधावरची साय 1 चमचा चांगली स्मॅश करून घालू शकता. आता याच्यामध्ये चिमूटभर मी टाकलेली आहे बडीशोपची पावडर आणि पाव चमचा घातलेले आहे धनेपूड. याच्यामुळे बघा पालकला चांगली टेस्ट येईल, कारण आपण गरम मसाले वापरलेले नाहीत आणि बऱ्याच मुलांना पालक हा आवडत नसतो. तर थोडंसं टेस्ट देण्यासाठी आणि पालकची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी दही, धना पावडर आणि बडीशोपची पावडर टाकलेली आहे. आवडत असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरी चालेल. दहीमुळे बघा बराच वेळेस दही आणि याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं, म्हणून मी अर्धा चमचा दही घातलेला आहे. मसाले टाकल्यानंतर मिनिटभर पालकला परतवून घेतलं आणि बघा गॅसची फ्लेम बंद केली, झाकण ठेवून पालक साईडला ठेवलेला आहे. तर आता इथे आपण बनवणार आहोत लाल भोपळा. बनवण्यासाठी सगळ्यात सोपा आणि सगळ्यात टेस्टी तो म्हणजे लाल भोपळा. अर्धा किलो लाल भोपळा होता, यातील मी पाव किलोच करणार आहे म्हणून मी अर्धा घेतला. आता याचा खालचा पार्ट काढून घ्यायचा आणि यालासुद्धा आता बारीक बारीक कापून घेणार आहे. मुळातच हा भोपळा एकदम पटकन शिजतो, तरीसुद्धा मी त्याला चांगलं बारीक कापून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने त्याला कापून घेतलेला आहे. आता इथे पॅन गरम केला, त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलेला आहे, कारण भोपळा फक्त पाव किलोचा आहे. याच्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं चांगलं तडतडलं की लगेच याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भोपळा. तर बघा या भोपळ्याला खूप टेस्ट असते. याच्या पुऱ्यासुद्धा तुम्ही करून खाऊ शकता. आता पारायण काळात एक धान्य आपण खात असतो. तुम्ही जर चपाती खात असाल तर गहूचं पीठ याच्यामध्ये टाकून तुम्ही लाल भोपळ्याच्या पुऱ्यासुद्धा करून ठेवू शकता. आता भोपळा टाकल्यानंतर पाव चमचा टाकलेला आहे हिंग, अर्धा चमचा टाकलेला आहे लाल तिखट, पाव चमचा टाकलेली आहे हळद, चवीनुसार टाकायचं आहे मीठ. आता मिक्स करायचं आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. भोपळा कधीच असा खायचा नसतो, भोपळ्यामध्ये गूळ किंवा साखर टाकूनच भोपळा खायचा असतो. तर बघा मी इथे घेतलेला आहे 3 चमचे गूळ, कारण आमच्या घरामध्ये भोपळा हा गोड आवडतो, म्हणजे भरपूर गोड आवडतो, म्हणून मी थोडासा जास्त गूळ टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करायचं आहे. 1 मिनिटभर झाकण ठेवून वाफ काढायची आहे, म्हणजे गूळ पटकन मेल्ट होईल. गॅसची फ्लेम लो होती आणि लो फ्लेमवरती फक्त 1 मिनटं मी झाकण ठेवलं. गूळ थोडासा मेल्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि याला आता फक्त 3-4 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती वाफवून घ्यायचं आहे. तर बघा अशा साध्या सिंपल भाज्या आपण खात असतो, मात्र ज्यावेळेस आपल्याबरोबर आपले मुलं मुली पारायण करत असतात त्यावेळेस बऱ्याच मुलांना किंवा मुलींना अशा भाज्या आवडत नाही, तर त्यांचा प्रॉब्लेम होत असतो. तर त्यांच्यासाठी पारायणाचे सगळे नियम पाळून वेगवेगळ्या प्रकारचे पराठे किंवा थोड्याशा टेस्टी डिशेस उद्या किंवा परवाच्या भागामध्ये नक्की मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. तर बघा इथे आता भोपळा मस्त शिजलेला आहे, तर इथे थोडासा थंड करून तुम्हाला स्मॅश करून दाखवते. 5 मिनटामध्ये भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर बघा एकदम गोड आणि टेस्टी अशी ही भोपळ्याची भाजी बनलेली आहे. तर पारायण काळात ज्यावेळेस आपण सकाळी पारायण करतो या पद्धतीने 5-7 मिनटामध्ये होणाऱ्या भाज्या बनवू शकता.
आणखीन तुम्ही याच्यामध्ये काय ॲड करता किंवा मी पारायणाच्या नियमाव्यतिरिक्त भाज्यांमध्ये काही केलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तर चला 5 ते 7 मिनिटांमध्ये बनणाऱ्या 4 भाज्या आपण तयार केलेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.